नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ पवार मराठी स्टुडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. इथं काय झालंय, पिंपल आलंय. कुठं कुठं पिंपल येत होतं, इथं आलंय कॉन्टेंट. पिंपल भेटले तरी त्यावर कॉन्टेंट काढणार माणूस पाहिजे. बघा मित्रांनो, मला पिंपल आलाय. छपरी ब्लॉगर असतो त्याच्याबद्दल काय झालं ते बघा. मला हे झालंय, बघा मला ते झालं. अरे तुला काय झालं, काय करायचं, लोकांना माहिती दे. लोकांना काय पाहिजे, माहिती पाहिजे. तर आज आपण केले 8:05 चालू. ओला जस्ट चालू केलं, नाश्ता सेंज वगैरे सगळं झालेलं आहे. तर बघूया सुरुवात कशी होती कशी नाही. आय होप एखादी 100ने सुरुवात झाली तर बरं होईल. तर भेटूया पहिल्या वेळेला. आय होप लवकरात लवकर. मित्रांनो, कोणीतरी इथलं आपलं वरचं जे कॅप असतं ते कोणीतरी काढलंय किंवा पडलंय. काय झालंय काय माहिती. फ्रंट चाक आत्ता बघितलं मी. पहिल्या पुढच्या चाकाचं ग्रीस लावतो ना थोडं. वरचं कॅप पडलंय का कोणी चोरलंय काय माहिती. तर मला माहीत नाही. काल तर गाडी पार्किंग होती. आय होप पडला असेल. बघू आता, पार्किंगला पडला असेल ठीक आहे, नाही तर मग नवीन घ्यायला लागेल. मित्रांनो, पहिली ऑर्डर पडली, ड्रॉप झाली. वाजलेत 8:45. 160 रुपयांनी काहीतरी पहिली ऑर्डर पडलेली. स्टेशन, आता आपण आहोत स्टेशनला. तर एक ट्रेन येणार आहे त्यामुळे आता थांबलो आहे. पण कधी कधी ट्रेन कॅन्सल होतात, पण ठीक आहे, काय हरकत नाही. ठीक आहे, 9 वाजेपर्यंत थांबू. 9 वाजेपर्यंत जर भेटले तर ठीक, नाही तर मग 9ला इथनं हलो. 9 वाजेपर्यंत 2-3 ट्रेन आहेत. आय होप 100 अशीच पहिली जशी पडली मोठी 100-150 तशी पडाव. बघू का होते का नाही. चला. तर मित्रांनो, स्टेशनवरनं 9:05ला आपल्याला ऑर्डर पडली. 9ची गाडी म्हणून एक कस्टमर भेटलं. त्यांना आपण खराडीला आत्ता येऊन सोडलं आणि जस्ट वाजल्यात 9:43. 188ची काहीतरी ऑर्डर होती आणि आपल्याला आत्ता अजून एक ऑर्डर पडली. तर त्यांचा मेसेज आला होता येणार आहे का नाही, तर त्यामुळे मी एस टाकला आणि मग टेक घेतला. तर आता जाऊया. त्यांना 66 रुपयाची काहीतरी ऑर्डर, पण ठीक आहे. आता वाजलेत किती, 9:47. 10 वाजायला आले. आता नखरा नाही करायचं, जी पडली ती घ्यायची. सकाळी 2 ऑर्डरसाठी नखरा केला पण भेटले बी. पण आता जी पडेल ती घ्यायची, कारण 10 वाजले. आता संपत यायला लागला आहे. लवकर जाऊया आणि त्या कस्टमर निघून जाईल. हल्लं नाही की कॅन्सल. तर मित्रांनो, आपल्याला टोटल जी अर्निंग झाली आहे ती आहे 500 रुपये आणि वाजले 10:30. एरोडा I-3 डिस्ट्रिक्टच्या इथे एकाला सोडला तर आता इथून गुंजन चौक कुठं काय माहिती. जिकडं मनाला वाढेल तिकडं जायचं, कुठनं उचलायचं आहे. अजून 500 होईल असं वाटतं 1-1.5-2 तासात, तर बरं होईल. जेणेकरून मग 1000 झाले की 700 रुपये कशी बी होईल. त्याचं टेन्शन नाही. पहिलं 1000चं टेन्शन असतं. एकदा 1000 झालं की काय विषय नाही. आणि ते जर सकाळी म्हणलेलं कॅप ते मला काय भेटलं नाही कुठं, काय माहीत पडलंय का काढले. काढणार कोण नाही आहे. ते काय 20-30 रुपयाचं कॅप असेल. पण असं वाटतं नाही का, आपल्या डोळ्यासमोर नाही झालं त्यामुळे आपल्याला असं वाटतं कोणतरी घेतलं असेल, नाही का. आपल्या डोळ्यासमोर कोणी घेतलं नाही त्यामुळे असं वाटतं काढलं असेल असं वाटतं. किंवा एखाद्या वेळेस पडलंही असेल, दिलं असेल. पण मला हे माहीत नाही की ते गरजेचं आहे का नाही. कारण कधी कधी गाडी अशी डावीकडं खेचली जाते, असं होते. मग काय पिन लागली का कुठं, कारण रोज आदळते खड्ड्यात गाडी. खड्ड्यांमुळे एवढं नुकसान होतं ना, पाटणीची वाट लागते. गरोदर महिला असतात त्यांना सुद्धा त्रास होतो. स्पीड ब्रेकर तर असावीच, पण खड्ड्यांमुळे लयच जण सगळ्यांना त्रास होतो. ड्रायव्हर लोकांना जास्त त्रास होतो, गरोदर महिलांना त्रास होतो आणि जे आजारी पेशंट असतात त्यांनाही त्रास होतो. बऱ्याच लोकांना त्रास होतो. खड्डे का बुजत नाही काय माहिती. बुजले तरी 2 दिवसांनी परत पडतात. मटेरियल कसलं वापरतं काय माहिती. असो, आता ते कॅप मला वाटतं दुपारी करायला लागेल. मीटरची वायर अजून टाकली नाही, ती मागवली आहे. म्हणजे ते मीटर रिडिंग बंद पडले तर नवीन टाकणार आहे आपण. आणि अजून सकाळी एक शॉर्ट्स व्हिडिओ बनवला होता आपण. CNG कॉक जे आहे ते नेहमी संध्याकाळी बंद करायचं, जेणेकरून कांड्या उडू नये. बऱ्याच लोकांची CNGच्या कांड्या एखादी उडते, 2 उडतात कांड्या. का उडतात तर कंपनीने ऑलरेडी सांगितलेलं की जर तुम्ही रात्री काम करत नसाल किंवा कधी दुपारी काम करत नसाल, 4-5 तास तुमची गाडी बंद असेल तर CNGचं कॉक बंद करायचं. जर ओपन लिहिले त्या साईडला चालू असतं आणि त्याच्या विरुद्ध दिशेला केलं तर बंद होतं. बऱ्याच लोकांना माहीत असतं नसतं त्यामुळे सांगितलं. नवीन ड्रायव्हर लोकांना माहीत नसतं त्यामुळे सांगितलं.
जुने लोक काय कायचं म्हणणं आहे जाऊ तिकडे, त्याला काय होतं एका कांडीने भाऊ 400-500 रुपयाचं काम होतं, लय मोठा विषय आहे. तर तुम्हाला असं वाटत असेल की नाही बा काय बी सांगतो, तर कंपनीला जाऊन विचारा. कंपनीतले लोक सांगतात बंद करावं. त्यासाठीच जे कॉक दिले ना भाऊ, चालू ठेवण्याचं उडणारच ना. तर ओपन असं राईट साईडला दिलेलं आहे, राईट साईडला केलं की ओपन होतं. त्यातून साहजिक आपण दिवसभर धंदा करतो, दिवसभर चालूच ठेवायचं. आणि पण रात्री घरी गेले की डाव्या साईडला फिरवायचं, निळं जे कॉक असतं ते बंद करायचं. आणि सकाळी उठल्यावर उजव्या साईडला ओपन असं लिहिलं आहे, तर उजव्या साईडला करायचं आणि ओपन होतं पूर्ण. जोपर्यंत ते फिरतं तोपर्यंत करायचं. ते थांबतं. बऱ्याच लोकांना असं वाटतं 1-2 केलं की नाही, 4-5-6-7 वेळा करावं लागतं, तेव्हा ते होतं, मोठं चक्र येतं. तर नवीन तुम्हाला कळणार नाही, तर करत राहा, तुम्हाला हळूहळू कळेल. तर आपण आता इथून बघूया कुठे ऑर्डर भेटते. तर मित्रांनो, टोप धुतलंय. आता मागे एक वॉशरूम होतं जे की मुद्दाम टेक घेतलं, कारण ना कल्याणनगरचं हे वॉशरूम आहे जे सरकारी आत्तापर्यंत मी बघितलेलं सर्वात चांगलं. स्वच्छ बी, पाणी बी येते, हे महत्त्वाचं आहे. असे बाथरूम सगळीकडे पाहिजे. पुढं सरळ गेले की आपण कल्याणनगरचं चौक आहे, तिथून सरळ गेले की IT इंडस्ट्री आणि डेड एंड. म्हणजे कोणाला माहीत नसेल तर सांगतो, म्हणजे IT इंडस्ट्रीचा जो कल्याणनगरचा डेड एंड आहे तिथून यायचं चौक आहे. चौकातून सरळ पुढं आलात की एक फ्रूटवाला आहे जे शेजारी. तुम्ही गुगल जरी करसाल या रूटचं एकच आहे, 1 नंबर स्वच्छता आहे. अशीच बाथरूम पाहिजे इकडं, नाही तर इकडे घाण पाणी आणि काय त्या ठिकाणी लॉक आहेत. बाथरूम आहेत पण लॉक आहेत. मग का बाथरूम प्रोव्हाइड करताय तुम्ही आम्हाला हे कळा नाही. जर करायचं आहे तर पाणी द्या, स्वच्छता टाका. जे स्वच्छ करतात नाही असं नाही बरं का, पण काय होतं लोक घाण करतात आणि पाणी नसतं तिथं, त्यामुळे घाण होतं. जर पाणी असेल तर स्वच्छ राहणार, कोण बी नळ टाकतं किंवा जो येतो तो साफ करतो ना, त्याला नाही आवडत पण पाणी मारून जात होतो. ॲटलिस्ट पाणी तरी द्या. पाणी देत नाही काय होणार, घाणच होणार मग. हे आत्तापर्यंत मी बघितलेलं सगळ्यात चांगलं बाथरूम आहे. तर आता आपण आलो आहोत कल्याणनगर IT इंडस्ट्रीकडे, पुढच्या चौकातनं सरळ बरं का. तर आता झालं आत्तापर्यंत 700 रुपये आपले. पाणी सगळीकडं मुद्दाहून पाणी मारलं राव, कारण आत्ता वाजले बघा किती, 12:14. उडले कडक पडले, गरम झालं जरा, म्हणून म्हटलं तोंडबीड धुवून घेऊ. तर जेवून घेऊया. IT इंडस्ट्रीला एक आपलं रोजचं ठिकाण आहे तिथं, खाऊ गल्ली, तिथं जेवून घेऊया. जेवण झालं मग जाईल तिकडे जाईल. 700 झालं, चांगली गोष्ट आहे. 7 7 14 15 16 17 14 15 16 17 7 8 9 10 हां, म्हणजे 700च झालेत ना आज. म्हणजे उलटं झालं समजायचं. काय गणित करतो मी, त्यामुळे शाळा शिकलो नाही, डोकं चालत नाही ना आपलं, त्यामुळे ड्रायव्हर बनलो. याला ड्रायव्हर आहे आपण, तुम्हाला माहिती आहे. ज्याचं डोकं चालत नाही तो ड्रायव्हर बनतो, असं काही नाही. बरेच शिकलेले लोक बी ड्रायव्हर बनतात कामं नसल्यामुळं. माझ्यासारखी लोक नाही डोकं चालत, ठीक आहे, काय हरकत नाही. काय फरक पडतोय, एवढं डोकं तरी चालतं की गाडी चालू शकतो आणि 100 रुपये घेतले की 80 रुपये 20 रुपये परत देऊ शकतो. अजून किती डोकं चाललं पण एखादं. तर जाऊया जेवायला, जेवण करूया आणि मग बघूया ऑर्डर कधी पडते. मित्रांनो, जस्ट जेवण झालंय, वाजलं 12:40. आपण आहोत आता IT इंडस्ट्री कल्याणनगरची. तर आय होप पडावी. मगाशी येताना पडली होती पण हात लावून पण गेलं. मग माझ्या लक्षात आलं, अरे आपल्या इथं जेवायचं बरं झालं नाही बसली ती. कधी कधी डोक्यात नाही राहत नाही का, पण मग नंतर ना ॲक्सेप्ट केल्यानंतर मग कस्टमरची वाट बघत असतो. मग तेव्हा कळतात उगाच ॲक्सेप्ट केली, आपल्याला जेवायचं होतं. जेवण महत्त्वाचं आहे, जेवण टाईमवर करा, नाहीतर आजारी पडसाल. हे बऱ्याच लोकांबरोबर घडतं, बऱ्याच लोकांबरोबर घडत नाही, त्यामुळे त्यांना वाटतं काय बोलते. जेव्हा घडेल तेव्हा कळेल. तर बघू 700 झाले, अजून 1000 कसे होतात कसे नाही, भेटूया जेवणानंतरच्या पहिल्या ऑर्डर. तर वाजले 2:06. आपली टोटल जी अर्निंग झाली ती 1000 रुपये झाली. तर पहिला स्लॅब कंप्लीट झालेला आहे. मग अशी उलट येईल तर आता परत सरळ केलं आहे. पहिला स्लॅब कंप्लीट झाले 1000 रुपयाचा, अजून 700 रुपये करायचे. तर 2 वाजल्यानंतर 700 रुपये होतात का नाही मला हे बघायचे, पडून ती ऑर्डर घ्यायची, बघू काय होतं काय. चला. तर मित्रांनो, वाजले 3:06 आणि टोटल अर्निंग आपली झाली 1200 रुपये. आपल्याला स्टेशनला गेलो तो, स्टेशनवरून ऑर्डर नाही पडली,
तर तिकडनं आपण भटकत रुबीवाल्याकडे गेलो. तर तिकडनं आपल्याला मुंडव्याकडे ऑर्डर पडली. आत्ता आपण आहोत मुंडव्याकडं आणि आत्ता जस्ट टोटल मारली तर 1200 रुपये काहीतरी झालं. आणि सकाळी CNG कितीची भरली? 200. ॲक्टिंग बघा, मी आत्ताच बघितले बळच नाही ॲक्टिंग. तर 200 रुपयाची सकाळी CNG भरलं आहे. याचा अर्थ आपल्याला 1600 रुपये करायचे, पण नाही, आपण 1700च करणार आहात. कारण शनिवारी बी असंच काम केलं आहे. मग असं म्हणतो की असं वाटते की मला आज 1700च करू, बघू काय होते काय नाही. 1700च्या हिशोबाने बघायला गेलं तर 1200 झालं, तर मग अजून 500 रुपये करायचे. CNG 200 टाकले म्हणलं 400 रुपयाचे टार्गेट बाकी आहे. तर 400 नाही 500च करायच्यात आपल्याला, 100 जास्तच करायच्यात. कधी कधी होतं ना नाही का, CNG आपण जास्त टाकतो, लक्षात राहत नाही, किंवा हवा आहे ते लिंबू पाणी तेल डोकं तेल, जेवण कधी कधी ताक बीक पितो, फळं बिळं खातो, वरवरचा खर्च नको का निघायला आपला. त्यामुळे आज 500 रुपये करायचे. 1200 झाले, 500, 1700 टोटल रोजचा टार्गेट. CNG भले 200चा असो किंवा 300चा असो, काय म्हणता. तर बघूया 3 नंतर 500 रुपये होत आहेत का नाही. मुंडव्यामध्ये आहे म्हटलं होईलच, पण विषय असा की आता जरा 3 दुपार लोक बाहेर निघत नाही, 4 वाजता पडतील ऑर्डर. तरी आपण एका सोसायटीपाशी आत्ता एका सोसायटीत आपण कस्टमरला सोडलेले आहे, बाहेरून थांबलो आहे. आय होप इथनंच पडावं किंवा इथनं कुठं बी पडलं तरी चालेल, मला काय प्रॉब्लेम नाही. स्टेशन बिशन पडलं तर बरंच आहे, पण दुपारचं बी स्टेशनला काय हे नसतं, ट्रेन कमी असतं, जरा सकाळ संध्याकाळ जास्त असतं. असो बघू, दुपारची बी असतात पण कमी असतात, नसतात असं नाही, असतात पण कमी असतात. संध्याकाळ आणि सकाळ जास्त असतात. तर 500 होतात का नाही, मेन मुद्दा हे की 500 होतात का नाही 3 नंतर बघायचं आहे. होत्यात, व्हायला मग 2000 बी होतात, पण करणारा पाहिजे. जसं की आपण मूड आलो तरच करतो, आणि मूड मला केव्हा येतो जेव्हा ऑर्डर असतात तेव्हा. म्हणजे ऑर्डर बॅक टू बॅक पडत असेल, जर असं मला 5 मिनटं बी थांबवलं नाही मग भाऊ 3000 बी करणार आपण. पण असं जर एक ऑर्डर पडली अर्धा तास थांबवला मग मी बोर होतो, मग साहजिक कोणी बोर होतं, मग निघून जातं. त्यामुळे मी आपलं एक टार्गेट ठेवले, ते टार्गेट कंप्लीट करतो आणि घरी जातो, जेणेकरून आपलंही नुकसान होऊ नये. कारण गाडीचा हप्ते पार्किंग हे ते खर्च लय खर्च आहे बाबा. तर बघूया 500 होतं. तर मित्रांनो आपल्याला एक ऑर्गेट म्हणते स्वारगेटला ऑर्डर पडलेली. तिकडनं कुठं होतं आपण, केशवनगरला होतो मुंडव्यामध्ये, तिकडनं ऑर्डर पडली. टोटल बघितले मी आता 1400 झाल्यात. आणि तिकडनं लगेच ऑर्डर पडली आपल्याला टॉवर पासली गोरपडे पेठचीतली. स्वारगेटवरनं पिकअपला इथं आलं बघा, केवढं मोठं आहे. चर्चच्या पाठीमागं चर्चचं टॉवर इथं गोरपडे पेठ. स्वारगेटवरनं 1.5 किलोमीटर काहीतरी, 1.5 किलोमीटर पिकअप. ऑर्डर 89 रुपयाची भेटणार, 80 रुपये, 80-86 काय परवडतं बघा. कारण आता टार्गेट कंप्लीट करायचं म्हटलं नाही तर मग वेळ वाया जातो. विषय असा आहे. आता बाकीचे बी चालू आहेत बरं का. उबेरला ऑर्डर पडली, रॅपिडो चालू आहे, ओला चालू आहे, पण त्यांना ऑर्डर नाही पडली. मग काय करणार. 4 वाजून 12 मिनटं झाल्यात. जो कस्टमर येत नाही म्हणलं तोपर्यंत ब्लॉगिंग करायला लागते बघा. असं तेवढं 1.5-2 किलोमीटर पे करायला जायला लागतं 80-90 रुपयासाठी. स्वारगेटला भेटलं असतं, पण कधी भेटलं असतं सांगता येत नाही. बऱ्याच वेळा असं झालं की मी थांबून बसले पण भेटलं नाही, आणि विचारलं तर नाहीच म्हणतात लोक. आणि एक जण भेटलेलं तर शिटावर म्हटलं, शिटावरचा आपण धंदा करत नाही, परवडत नाही. करायला लागतं काय. कस्टमर कुठे काम आहे, किती वेळ लागतो, ते लवकर आलं असतं तर लवकर सोडवलं असतं. वानवडीत सोडायचं आहे. मग तिकडनं 14 झालं ना, 15, 16, 17, 300 रुपये करायचं. अजून वाजल्यात 4:12 नंतर 300 रुपये होतील का. 80 रुपयाची आत्ता पडली, 22 मॅनेज केले त्याचं तरी 300 म्हणलं ना. हां, म्हणजे ही ऑर्डर झाल्यानंतर अजून 200 करायचे आपल्याला. 200 पूर्ण चालू. भेटूया ही ऑर्डर ड्रॉप केल्यानंतर आणि बघूया 200 रुपये होतात का नाही. हे 15 मिनटं लागेल, 4:30 पर्यंत होईल. जवळचे 4:30 नंतर 200 रुपये. तर मित्रांनो आपलं टार्गेट कंप्लीट झालं आहे 1700 रुपयाचे, की आपण 100 रुपये जास्तच केले. आपण आता आहोत कोंडव्यामध्ये. आता इथून आपण घराकडे चाललो. तर आता बघू 50-100 काय होईल तेवढे. वाजल्यात .6. तर बघू घराकडे जाताना काय भेटतं का. फुल न फुलाची पाकळी. तर मित्रांनो
फायनली येताना एक ऑर्डर पडली आणि आता गॅरेजला आलो. सकाळी ते बाईक कॅप निघलेलं नाही का ग्रीसिंगचं, ते जॉईंट मारलं आता. नवीन घेतलं 30 रुपयाला काहीतरी. वाजल्यात 6:51, 1 तास लागला बघा ह्याला. तिकडून निघायला एक ऑर्डर मारला, तिकडून मग गॅरेजला यायला, गॅरेजवरून मग आता चाललो आहे मग घरी. मग खेळलं आहे बाबा. आता तुम्हाला दाखवतो ते काम कसं केलं आहे, नवीन कसं क्लिप बसवलं आहे. गाड्या येत आहेत जातात हे बघा, तिकडं बघा, तिकडं बघा, तिकडं बघा. मी विचारलं, मला माहीत नव्हतं, गॅरेजवाल्याला विचारलं की लावणं कंपल्सरी का. तो मला लाव, उगाच धूळ मिट्टी जात नाही का, तर लावलेलं बरं. तर लावून टाकलं फायनली. तर आजचा हा ब्लॉग आपण इथं सेंड करूया. भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत शुभरात्री.